नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो बघा, या ठिकाणी आज आपण बघायची की नेहमीप्रमाणे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025 साठी मित्रांनो परिसर अभ्यासाशी निगडित अशी बघायची की PYQ प्रश्नांची बघा आज प्रश्नपत्रिका आपण मित्रांनो बघा या आपल्या मित्रांनो व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। ओके मित्रांनो बघा, या ठिकाणी प्रश्नसंच अत्यंत मित्रांनो PYQ आहेत, म्हणून मित्रांनो आजचा आपला संपूर्ण भाग शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या। आणि नवीन असाल तर बघा, पहिले तुम्ही या ठिकाणी बघा आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब देखील बघा आवश्यक करून घ्या। ओके, प्रश्न पहिला बघा, वनस्पतीच्या अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेत कोण सहाय्यक म्हणून काम करते? तर बघा मित्रांनो, वनस्पतीच्या अन्न बघा जे की तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये सहाय्यक म्हणून कोण काम करते? तर जे की क्रमांक बघा हरितद्रव्य बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा, जे की क्रमांक ओके, लक्षात असू द्या। पुढे, भारतीय संविधानाच्या हाताने लिहिलेल्या मूळ प्रती कुठे ठेवल्या आहेत? बघा, भारतीय संविधानाच्या हाताने लिहिलेल्या मूळ प्रती कुठे ठेवल्या आहेत? तर जे की बघा क्रमांक ब, संसदेच्या ग्रंथालयामध्ये मित्रांनो ते ठेवण्यात आलेल्या आहेत। ओके, पुढे तिसरा प्रश्न, 56वी घटना दुरुस्ती 1987 नुसार डॅश 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 डॅश। ओके, तर बघा मित्रांनो 56वी घटना दुरुस्ती 1987 नुसार गोवा हे मित्रांनो राज्य बघा मित्रांनो म्हणून मान्यता मिळाली आहे बघा, जी की अशी मित्रांनो बघा संपूर्ण या ठिकाणी वाक्य आपलं असणार आहे। ओके, जी की बघा क्रमांक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर आहे। पुढचा मित्रांनो बघा, या ठिकाणी एक महत्त्वाची तुम्हाला आनंदाची बात सांगतो, ती म्हणजे काय, या ठिकाणी बघा TET परीक्षा जर तुम्हाला पहिल्याच प्रयत्नात पास करायची असेल तर त्यासाठी आम्ही एक 5000+ प्रश्नांचा महाठोकळा या ठिकाणी तयार केलेला आहे। त्यात बघा मित्रांनो सामान्यपणे जर विचार केला, सामान्य विज्ञान तुमचा परिसर अभ्यास प्लस मराठी व्याकरण प्लस चालू घडामोडींची मित्रांनो बघा रिपीट झालेली प्रश्न संच आहेत, म्हणून मित्रांनो हा आपला महाठोकळा लगेच खरेदी करा। लगेच बघा खरेदी करण्यासाठी 7414 939307 हा आपला नंबर आहे। या नंबरवर मित्रांनो फक्त आणि फक्त 150 रुपये पे करून स्क्रीनशॉट तुम्हाला व्हॉट्सअपला टाकायचे आहे मित्रांनो। लगेच तुम्हाला व्हॉट्सअपला मित्रांनो PDFच्या फॉर्मॅटमध्ये बघा हा आपला महाठोकळा भेटणार आहे, म्हणून मित्रांनो अवश्य बाय करा, कारण 100% परीक्षेमध्ये मित्रांनो विचारले जातील मित्रांनो या स्वरूपाची संपूर्ण प्रश्न असतात, यामध्ये आम्ही समाविष्ट केलेली आहेत। ओके, पुढे चौथा प्रश्न, मगरीने पाय धरलेल्या गजेंद्रसारखी माझी परिस्थिती झाली आहे, माझी स्थिती झाली आहे। मी आता मोठ्या संकटात आहे, आता माझी लाच राखणारा तूच आहेस, असे पत्र लिहून कोणत्या राजकर्त्यांनी पहिल्या बाजीरावाची मदत मागितलेली होती? तर बघा मित्रांनो जे की क्रमांक बघा ड, छत्रसाल बुंदेला मित्रांनो बघा याने असे पत्र लिहून बघा जे की पहिल्या मित्रांनो बाजीरावाची मित्रांनो या मदत मागितलेली होती। ओके, जी की बघा क्रमांक ड, छत्रसाल बुंदेला या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे। ओके, पुढे पाचवा, कोणत्या समाजसुधारकाच्या प्रयत्नामुळे 10 जून 1890 पासून कामगारांना रविवारची सुट्टी मिळू लागली? तर बघा मित्रांनो जी की क्रमांक मेघाजी नारायण मेघाजी लोखंडे मित्रांनो असं बघा या ठिकाणी प्रश्नाचं योग्य आन्सर। मित्रांनो बघा यांच्या प्रयत्नांमुळे जे की 10 जून 1890 पासून मित्रांनो कामगारांना बघा रविवाराची सुट्टी मिळत आहे। ओके, जी की मिळायला सुरू झाली होती। ओके, लक्षात असू द्या, ते दिवस देखील तुम्हाला या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं बघा, जी की 10 जून 1890। ओके, लक्षात असू द्या। पुढे बघा, भारतीय बघा व्यापारी स्पर्धेत डॅश डॅश यांच्यात 3 युद्धे झाली व त्यास कर्नाटक युद्धे म्हणून ओळखली जातात। तर बघा मित्रांनो जी की क्रमांक बघा इंग्रज आणि फ्रेंच मित्रांनो यांच्या बघा व्यापारी स्पर्धेमध्ये जे की काय, तर इंग्रज आणि फ्रेंच यांच्यात 3 युद्धे झाली आणि मित्रांनो बघा त्यांच्या युद्धास बघा जे की कर्नाटक युद्ध म्हणून मित्रांनो ओळखलं जातं। ओके, लक्षात असू द्या। पुढे बघा, ISRO म्हणजे मित्रांनो बघा जे की इस्रो, ISRO बघा इस्रोचे मित्रांनो बघा इस्रो म्हणजे काय, तर बघा इस्रोचं फुल फॉर्म आपल्याला या ठिकाणी विचारण्यात आलेलं आहे, तर ते म्हणजे बघा जी की क्रमांक इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन मित्रांनो बघा असं मित्रांनो इस्रोचं बघा जी की मित्रांनो फुल फॉर्म म्हणजे मित्रांनो बघा याचा अर्थ होतो। ओके, जे की लक्षात ठेवायचं आहे। ओके, पुढे, रबराचे वल्कनायझेशन करण्यासाठी कशाचा वापर केला जातो? तर बघा मित्रांनो रबराचे वल्कनायझेशन करण्यासाठी कशाचा वापर या ठिकाणी केला जातो? तर बघा जी की क्रमांक ड, बघा जी की गंधक आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर या ठिकाणी असणार आहे। ओके, गंधक लक्षात असू द्या। पुढचा प्रश्न बघा, तर बघा या ठिकाणी पुढचा प्रश्न 9वा प्रश्न,
विद्युत बल्बमधील तारेच्या कुंडलाचा विलयबिंदू कसा असतो? तर बघा मित्रांनो, विद्युत बल्बमधील तारेच्या कुंडलाचा विलयबिंदू कसा असतो? तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक अति उच्च असतो मित्रांनो, अति उच्च असतो बघा, जे की लक्षात ठेवायचं. ओके, जे की क्रमांक बघा आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर या ठिकाणी आहे. बाळापूर हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा मित्रांनो, बाळापूर हा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर बघा जे की क्रमांक अकोला मित्रांनो, या जिल्ह्यामध्ये बघा बाळापूर हा किल्ला आहे. ओके, लक्षात असू द्या. कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना केव्हा झाली? कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना बघा जी की क्रमांक 1996 मध्ये मित्रांनो झालेली आहे. बघा 12 बघा डॅश डॅश डॅशच्या अस्तित्वामुळे मातीचा रंग काळा असतो. तर बघा मित्रांनो, डॅश डॅशच्या अस्तित्वामुळे मातीचा रंग काळा असतो. कशामुळे? तर हुमसमुळे मित्रांनो बघा जी की मातीचा रंग मित्रांनो काळा असतो, जी की क्रमांक या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. म्यानमार या देशाचे जुने नाव काय आहे? तर बघा मित्रांनो, म्यानमार या देशाचे जुने नाव या ठिकाणी काय आहे? तर बघा जी की क्रमांक बघा बर्मा मित्रांनो, असं या ठिकाणी बघा मित्रांनो म्यानमार या देशाचं मित्रांनो नाव आहे. ओके, लक्षात असू द्या. सिलोन हे मित्रांनो बघा जी की श्रीलंकाचं मित्रांनो बघा या ठिकाणी मित्रांनो जुनं नाव आहे. ओके, लक्षात असू द्या. बघा पुढचा प्रश्न 14वा. हां, अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम या पुस्तकाचे लेखक बघा जे की क्रमांक स्टीफन हॉकिंग हे मित्रांनो आहेत, जे की लक्षात ठेवायचं आहे. ओके, यासोबत 15वा लज्जा ही कादंबरी कोणी लिहिली? तर लज्जा ही कादंबरी बघा जी की तस्लिमा नसरीन. ओके, तस्लिमा मित्रांनो बघा नसरीन यांनी मित्रांनो बघा ही लज्जा ही बघा कादंबरी यांनी लिहिलेली आहे, जे की बघा लक्षात सर्वांना तुम्हाला ठेवायचं आहे. तर मित्रांनो बघा, हे होते बघा आपले आजचे बघा जे की TETसाठी मित्रांनो अत्यंत उपयुक्त अशी असणारी जे की 15 प्रश्न संच. जर तुम्हाला हा आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल, आपल्या तुम्ही लाईक करा. तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत देखील आपला हा आजचा संपूर्ण भाग शेअर करून टाका. अद्याप तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल, अवश्य सबस्क्राईब देखील करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा मित्रांनो अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीन अशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.